नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशात सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. यासाठी राज्यात 400 नवीन जीसीसी, 4 लाख उच्च कौशल्यधारित रोजगार आणि 50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. पाहुयात याविषयीचा खास वृत्तांत. राज्याला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार राज्य शासनानं केला असून त्या दिशेनं ठोस पावलं उचलली जात आहेत. त्यासाठी राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रांची उभारणी, 4 लाख उच्च कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात आयोजित जीसीसी नेतृत्व शिखर परिषदेत अशी माहिती दिली. जागतिक क्षमता केंद्रांचं स्वरूप बदलत असून भविष्यात ही केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता, अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, वित्तीय सेवा, डेटा विश्लेषण आणि संशोधन विकासाची प्रमुख केंद्र बनतील असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राकडे जीसीसीसाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक परिसंस्था उपलब्ध असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये विस्ताराच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे हे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातलं महत्वाचं केंद्र बनत असून मुंबई वित्तीय आणि व्यावसायिक केंद्र म्हणून आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र ही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वेगाने प्रगती करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित विशेष स्वागत समारंभात ते बोलत होते. पाहुयात याचा सविस्तर वृत्तांत. भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेनं वाटचाल करत असताना या प्रवासात महाराष्ट्रही आपलं योगदान देत असून $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं राज्याची वेगानं प्रगती होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भारत आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशाच्या प्रगतीत पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि मानव संसाधन विकासाचा मोठा वाटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. भारतीय प्रतिभा जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करत असून देश विकासाचे नवे मानदंड प्रस्थापित करत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं शक्ती केंद्र असून उत्पादन, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि गुंतवणूक क्षेत्रात राज्य आघाडीवर असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबई ही जागतिक वित्तीय आणि डेटा सेंटर हब म्हणून उदयाला येत असून नवी मुंबई परिसरात 3री मुंबई आणि पुढे 4थी मुंबई विकसित करण्याचं नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर, नवीन विमानतळ, औद्योगिक क्लस्टर, स्वच्छ ऊर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळत आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आता घेऊयात धावता आढावा आठवड्याभरातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा. केंद्र शासनाने उपनगरीय लोकलची मेट्रोच्या धर्तीवर निर्मिती करायला मान्यता दिली आहे. यामुळे वंदे भारतासारखी आधुनिक रेल्वे बनवित असलेल्या कारखान्यात स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित, स्वच्छ अशा मेट्रोसारख्या लोकल ट्रेनची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. MMRDAच्या पायाभूत सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. लोकार्पण होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे मुंबईतील दळणवळणाला गतिमानतेचा बूस्टर मिळाला असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवणं आणि त्यांच्या अडचणींचं तातडीने निराकरण करणं यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांच्या हस्ते राज्यातल्या 124 आरोग्य संस्थांचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालं. राज्याला तज्ज्ञ डॉक्टर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
चाकण MIDCतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांसंबंधी अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली। चाकण नागरी कृती समिती तसंच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी पवार यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यावेळी त्या बोलत होत्या। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूयात साप्ताहिक महाराष्ट्राच्या पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार।